गुणधर्म पाहत असताना वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब म्हणजे वर्तुळ केंद्र व जीवा, वर्तुळ केंद्र व जीवा यातील अंतर होय. आपण या ठिकाणी एक वर्तुळ पाहूयात. वर्तुळावरून तुमच्या लक्षात येईल. पहा, या ठिकाणी दिलेल्या वर्तुळामध्ये हे वर्तुळ केंद्र आहे ओ, आणि या ठिकाणी जीवा मी काढली, ए बी ही जीवा आहे, आणि केंद्रातून जीवेवर एक लंब टाकला म्हणजे हा लंब आहे. पहा, केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब ओपी हा लंब आहे. म्हणजे केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब म्हणजे हे जीवेचं अंतर असतं. म्हणजे जीवा जी आहे त्या जीवेचं अंतर कोणतं असतं तर लंब टाकलेला जो आहे लंबाचं जे अंतर आहे तेच जीवेचं अंतर आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं आहे की हा लंब टाकला म्हणजे हे अंतर आहे, जीवेचं अंतर आहे, वर्तुळ केंद्रापासून असणारं जीवेचं अंतर. याच्यामध्ये असंख्य जीवा असतात. काय असतात? याच्यामध्ये असंख्य जीवा असतात, आणि ह्या असंख्य जीवा ज्या आहेत त्या जीवा केंद्रापासून किती अंतरावर आहे हे आपल्याला पाहिजे. मग केंद्रापासून जेवढ्या अंतरावर आहे म्हणजेच हा लंब आहे. जीवा आणि त्याचा लंब, हा लंब टाकलेला म्हणजे हे अंतर. एवढं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चला, पहिला गुणधर्म मग आपण लक्षात ठेवायचा आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. दुभागणे खूप महत्वाचा आहे. ओ पी हा लंब आहे. हा लंब या जीवेवर टाकल्यानंतर या जीवेचे समान दोन भाग तयार करतो. काय करतो तर या ए बी जीवा जेवढी असेल त्याचे दोन समान भागात रूपांतर करतो. हा गुणधर्मच लक्षात ठेवायचा आहे. कोणताही लंब असेल जीवेवर टाकलेला वर्तुळ केंद्रातून तो जीवेस दुभागतच असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. काय करत असतो? जीवेस. मग तो कुठेही काढा, अशा पद्धतीने जीवा काढली, तिथून लंब टाकला तर तो जीवेचे दोन भाग तयार करतो. हे डोळे झाकून आपण लिहायचं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी ही जीवा मी दिली ए बी. काय ए बी जीवा, ए बी जीवा दिली इथं 8 सेंटीमीटर. तुम्हाला कालच सांगितलं तुम्ही किती दिली, 8 सेंटीमीटर, आणि त्याचं लंबाचं अंतर दिलं. लंब म्हणजे कोणता आहे? सेगमेंट. लंब आहे ओपी. ओपी बरोबर अंतर दिलं 3 सेंटीमीटर. किती अंतर दिलं? 3 सेंटीमीटर. तर आपल्याला त्रिज्या काढता आली पाहिजे. त्रिज्या, आता त्रिज्या किती असा प्रश्न जर दिला तर तुम्हाला मी त्रिज्या इथं काढून दाखवतो. बघा, ही त्रिज्या अशी असते, आहे की नाही? याच्यामध्ये त्रिज्या कोणतीच नाही. ही त्रिज्या झाली आता ओबी. त्रिज्या कोणती झाली? ओबी. म्हणून काय काढायची आपल्याला? त्रिज्या ओबी काढायची. म्हणून लेंथ ऑफ ओबी काढायचंय, आहे की नाही? लेंथ ऑफ ओबी काढताना आपल्याला काय करावं लागेल तर या ठिकाणी पायथागोरसचा सिद्धांत वापरावा लागेल, आहे की नाही? कुणाचा सिद्धांत तर पायथागोरसचा. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण पी तयार झाला. काय झाला? त्रिकोण ओपीबी तयार झाला. आता बघा, या ठिकाणी या गुणधर्मावर लक्षात घेतलं तर आपल्याला जर प्रश्न आला ए बी चे अंतर 8 सेंटीमीटर आहे की नाही, तर आपल्याला या ठिकाणी पीबीचं अंतर काढायचं सुरुवातीला. म्हणून इथं सुरुवातीला आपण पीबीचं अंतर काढून घेऊयात. तर लेंथ ऑफ पीबी बरोबर 1/2 लेंथ ऑफ ए बी. म्हणून पीबीचं अंतर किती निघलं तर पीबी बरोबर 1/2 गुणविले 8. बेचोक 8. म्हणून पीबी किती अंतर निघलं? पीबी बरोबर 4 सेमी. या ठिकाणी पीबी बरोबर 4 सेंटीमीटर निघलं. म्हणजे या ठिकाणी पीबीचं 4 सेंटीमीटर आहे, हे किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. तर ओबी आपल्याला काढायचं आहे. काय काढायचं आहे? तर ओबी काढायचं आहे. तर मग ओबी काढत असताना आपण हे लक्षात घ्यायचं आहे की माईक बंद ठेवा, माईक. चला, तर ओबीचं अंतर काढत असताना इथं त्रिकोण तयार झाला. हा कोणता त्रिकोण आहे? तर काटकोन त्रिकोण तयार झाला. कोणता? काटकोन त्रिकोण. आपल्याला इथं पायथागोरसचा सिद्धांत वापरायचा आहे. बघा, पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो तर लेंथ ऑफ ओबी इज इक्वल टू लेंथ ऑफ एबी इज इक्वल टू स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ पीबी स्क्वेअर
प्लस लेंथ ऑफ, लक्षात येते काय सांगतोय मी? तर इथं पायथागोरसचा आपण प्रमेय वापरलाय. ओबीचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ बीबीचा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ ओपीचा स्क्वेअर. हा पायथागोरसचा प्रमेय. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर मग याचा वर्ग करताना आपण 4चा वर्ग म्हणजे पाया किती आहे 4 आणि उंची आहे त्याची 3 म्हणून 4चा वर्ग अधिक 3चा वर्ग 16 अधिक 9 बरोबर काय झालं? तर ओबीचा वर्ग बरोबर 25 उत्तर आलं. 16 अधिक 9 म्हणजे 25. 25चं वर्गमूळ घेतलं 5. इकडच्या बाजूचं वर्गमूळ घेतलं ओबी म्हणून दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले तर आपल्याला याचं 5 सेंटीमीटर उत्तर निघलेलं आहे. दुसरा गुणधर्म काय सांगतो? तर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. आता मी या ठिकाणी 2 एकरूप जीवा काढलेले आहेत किंवा असंही आपण म्हणू शकतो वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावरील जीवा एकरूप असतात. दोन्ही पद्धतीने आपण उच्चारलं तरी एकच अर्थ आहे. एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात किंवा समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. अशा पद्धतीने दोन्ही आपण उच्चारू शकतो. तर आपण एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी मी वर्तुळ केंद्रातून एबी या जीवेवर लंब टाकला आणि तसंच आपण इथं सुद्धा कोणत्या पीक्यू जीवेवर लंब टाकू. आता जे अंतर आहे कोणतं अंतर आहे? तर इथं आपण देऊ ओपी आणि इथं देऊ ओ टी. ओपी आणि ओटी हा लंब 2 लंब टाकले आपण. काय केलं? जीवा पी क्यू लंब रेख ओपी आणि जीवा ए बी लंब रेख ओटी. म्हणजे अशा पद्धतीने आपण 2 लंब टाकले. किती लंब टाकलेत आपण? 2. तर हे दोन्ही लंब जे आहेत ते सारख्या मापाचे असतात. म्हणजे इथं जर हा 2 सेंटीमीटरचा असेल तर हा सुद्धा 2 सेंटीमीटर असेल केंद्रापासून, लक्षात ठेवायचे. म्हणून रेख काय ओपी बरोबर रेख ओटी म्हणजे दोन्ही समान अंतरावर आहेत की नाही? समान अंतरावर जीवा आहेत. म्हणजेच जीवा ओपी इज इक्वल टू जीवा ए बी. लक्षात आलं असेल काय सांगतोय मी? जर या दोन्ही जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात आणि समान अंतरावर असणाऱ्या जीवा ह्या दोन्हीही समान मापाच्या असतात. म्हणजे पी क्यू काय सांगितलंय मी? पी क्यू आहे की नाही? ओपी नाही तर काय? तर पी क्यू जीवा पी क्यू आणि जीवा ए बी. म्हणजे जीवा पी क्यू आणि जीवा ए बी ह्या 2 जीवा काय आहेत? तर एकरूप आहेत किंवा सारख्या मापाच्या आहेत म्हणून मी इथं बरोबर चिन्ह दिलंय. आणि त्या दोन्हीही समान अंतरावर आहेत. जर समान अंतरावर असतील तर ते समान लांबीचे असतात आणि जर समान लांबीचे असतील तर त्या समान अंतरावर असतात. ह्या दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी उदाहरण दिलंय मी तुम्हाला. वर्तुळातील जीवा पीक्यू आणि जीवा ए बी ह्या वर्तुळ केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर आहेत. तर त्या दोन्ही जीवेची लांबी किती? तर आपण एकच पहिल्या गोष्टीला लिहायचंय की जीवा, आता सांगितलं होतं तुम्हाला, जीवा पी क्यू लंबरूप रेख ओ पी. काय सांगितलं इथं? तर ओ पी क्यू दिलंय. तर इथं काय करू आपण? पी क्यू एस करू. ओ एस आहे की नाही? आणि जीवा ए बी रेख ओटी म्हणजे दोन्ही समान अंतरावर आहेत. दोन्ही लंब टाकलेत आहे की नाही? आणि दोन्हीचं अंतर कसं आहे? तर दोन्हीचं अंतर काय आहे? सारखं आहे. तर आपल्याला इथं जीवेची लांबी दिलेली नाही. जीवेची लांबी दिली का? तर नाही. मग दोन्ही जीवेची लांबी किती? तर एका जीवेची आपल्याला जर लांबी इथं दिलेली पाहिजे होती. म्हणजे तर जीवा ए बी बरोबर 10 सेंटीमीटर. तर पी क्यू ची लांबी किती? तर आता अशा पद्धतीने आपण दोन्ही समान अंतरावर घेतलंय.
तर आपण इथं लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपल्याला AB ची लांबी दिली, म्हणून जेव्हा AB इथं जेव्हा AB बरोबर AB लेंथ ऑफ AB बरोबर 10 सेंटीमीटर, तर लेंथ ऑफ PQ बरोबर सुद्धा 10 सेंटीमीटर. आता हे कशामुळे आलं, तर इथं प्रमेयाचं नाव लिहायचं. कोणता प्रमेय? एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. एकरूप जीवा म्हणजे एकरूप जीवा असतात म्हणून काय या ठिकाणी दोन्ही सारख्या मापाच्या येतील, हे लक्षात ठेवायचं. पहा तिसरा गुणधर्म काय आहे, तर एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात. या वर्तुळामध्ये एकरूप जीवा कोणते आहेत, तर जीवा AB एकरूप जीवा CD. काय सांगतोय मी, इथे लक्षात घ्या. जीवा AB एकरूप जीवा CD. तर आता आपल्याला हे केंद्रीय कोन करायचा आहे. या ठिकाणी जो कोन तयार होतोय, तर बघू आपण आता इथं अशा पद्धतीनं हा कोन तयार झाला. कोणता कोन तयार झाला, तर या ठिकाणी हे दोन कोन तयार झाले वर्तुळ केंद्राशी कोन, AOB आणि COD आहे का नाही. कोण कोणते तयार झाले तर बघा, AOB एकरूप कोन अँगल, COD म्हणजे कोणत्या कोणाशी, या दोन्ही एकरूप जीव असल्यामुळं या केंद्राशी जो कोन तयार झाला या ठिकाणी AOB हा कोन, आणि या इकडून कोणता COD हा कोन, हे दोन्ही कोन काय असतात, तर एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी मी एकरूपतेचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचं की एकरूप जेव्हा वर्तुळ केंद्राशी एकरूप कोन करतात, म्हणजे हे दोन्ही कोन एकरूप आहेत. या उदाहरणाशी मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री, तर मेजर ऑफ अँगल COD बरोबर किती, तर जीवा AB स्पष्टीकरण लिहिताना बघा एकरूप काय लिहायचंय, जीवा CD. तर मग आपण लक्षात घ्यायचं AB इथं किती दिली आपल्याला, आहे की नाही. यांनी तयार केलेले कोण कोणते येतात, तर मग मेजर ऑफ अँगल AOB, मेजर ऑफ अँगल COD आहे की नाही. म्हणून मेजर ऑफ अँगल इथं मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री, म्हणून मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, लक्षात येते कशामुळे आहे, तर या गुणधर्मामुळे, हे लक्षात ठेवायचं आहे. उदाहरण नंबर 1 लक्षात घ्या. BCD चं माप दिले 107 अंश. आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला का सांगितलंय, BAD चं काढा. BAD म्हणजे याचं माप काढायचंय. आता लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी BD ही एक जीवा आहे आणि BCD हा काय आहे, तर एक विशाल लघु वर्तुळखंडातील कोन आहे. लघु वर्तुळखंडातील कोन जर विशाल वर्तुळखंडातील कोन कोणता आहे, तर अँगल BAD आणि लघु वर्तुळखंडातील बघा, लघु वर्तुळखंडातील अँगल BCD. आता पहा या ठिकाणी, आता या सर्वांचे बिंदू कुठे आहेत, तर वर्तुळावर आहेत. आता जर सर्वांचे बिंदू वर्तुळावर असतील तर समोरासमोरील कोन हे म्हणजे मेजर ऑफ अँगल BAD एक प्लस मेजर ऑफ अँगल BCD बरोबर किती माप असतं, तर 180 अंश माप असतं. कशामुळे, सायक्लिक कोऑर्डिनेटर मध्ये किंवा चक्रीय चौकोनामध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी, सर्व जर कोन काय असतील एकमेकाचे सर्व वर्तुळावर असतील सर्व बिंदू, हा चौरस तयार झाला ABCD, याचे सर्व कोन हे काय आहेत, वर्तुळावर आहेत.
जर अशा वेळेस असेल तर पूरक कोण, समोरासमोरील कोण पूरक असतात. काय असतात? समोरासमोरील कोण, समोरील कोण पूरक असतात. म्हणून आता याचं माप मिळालंय आपल्याला किती, बीएडी चं काढायचंय आपल्याला. बीसीडी चं मिळालंय 107 अंश अधिक याचं आपल्याला काढायचंय बीसीडी चं मिळालंय आपल्याला, आहे की नाही. बीसीडी चं मिळालंय किती, 107 अंश आणि याचं मिळालं आपल्याला काढायचंय बीएडी म्हणून 180 अंश. म्हणजे त्याचं मेजर ऑफ अँगल बीएडी बरोबर 180 वजा 107. बीएड दिसा नाही, दिसल थांबा. बरोबर 180 मधून 107 गेले तर किती उरलं खाली, तर या ठिकाणी 73 खाली उरलं, आहे की नाही. 73 डिग्री म्हणजेच मेजर ऑफ अँगल बीएडी बरोबर 73. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळालेलं आहे. बीएडीचं माप आपल्याला मिळालेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हा दुसरा प्रश्न असा आहे, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या. आपल्याला प्रश्न एवढा दिलेला असेल, ही आकृती दिलेली नसेल त्यावेळेस आपल्याला आकृती काढायची. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी. त्रिज्या म्हणजे कोणती, डॉट डॉट, ही 10 सेमी. इथं ओ केंद्र असलेला वर्तुळ आहे. त्याचबरोबर ओएम रेख एबी कुणावर टाकला, रेख एबी वर टाकला. ओएम हा रेख एबी वर टाकला. म्हणजे लंबरूप जर ओएम किती आहे इथं 6, तर काय काढायचं आपल्याला, एबी ची लांबी काढायची. मग आपल्याला अर्धी अगोदर लांबी काढून घ्यावी लागेल. म्हणजे इथं पायथागोरसचा सिद्धांत आपल्याला वापरावा लागेल. म्हणजे एमबी अगोदर काढावं लागेल. म्हणून लेंथ ऑफ एमबी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ओबी स्क्वेअर मायनस लेंथ ऑफ ओएम स्क्वेअर. म्हणजे आता वजाबाकी करावं लागेल ह्या दोन्हीची. लक्षात ठेवा, ज्यावेळेस कर्ण दिलेला नसेल त्यावेळेस ह्या दोन्हीची बेरीज करायची आणि ज्यावेळेस कर्ण दिलेला असेल त्यावेळेस ह्या दोन्हीची वजाबाकी करायची. आता पहा, एमबी आपल्याला अगोदर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे एबी काढण्यासाठी एमबी अगोदर काढून घ्यावं लागेल. म्हणून ओबी दिले तुम्हाला या ठिकाणी. किती दिले ओबी, तर हा काय आहे तर पायथागोरसचा सिद्धांत. लक्षात ठेवा, पायथागोरसचा सिद्धांत आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. त्या पद्धतीने आपण एमबी अगोदर काढूया. एमबी काढण्यासाठी ओबी दिलं 10चा वर्ग वजा 6चा वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 वजा 6चा वर्ग किती, तर 6 आहे 36 बरोबर उत्तर आलं 64. किती उत्तर आलं, 64. म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं आपण तर लेंथ ऑफ एमबी बरोबर किती आलं 8 cm. याचं काय केलं, वर्गमूळ घेतलं. वर्गमूळ घेऊ, काय केलं तर वर्गमूळ घेऊ. आता पहा, एमबी इथं आपल्याला 8 सेंटीमीटर आले. म्हणजे अर्ध्याचं किती आले, 8 आले. तर पूर्णचं काढण्यासाठी काय करावं लागेल, हे दोन्हीची बेरीज करावी लागेल. म्हणून लेंथ ऑफ एबी बरोबर 2 गुणिले 8 बरोबर 8 दोन्ही 16 cm. आहे का काय अवघड, तर नाही, एकदम सोपं आहे. एका वर्तुळाचा केंद्रीय कोन म्हणजे हा केंद्रात असणारा 60 अंश. तर अंतर्लिखित कोनाचे माप किती, त्याच्या अंतर्लिखित कोनाचे माप काढायचे. त्याच्या अंतर्लिखित कोन म्हणजे काय आहे बघा, एसीबी. आपण नाव दिलंय इथे एसीबी. तर एक लक्षात ठेवायचंय की केंद्रीय कोनाचे मापापेक्षा अंतर्लिखित कोनाचे माप हे अर्धे असते, है की नाही. म्हणजे अंतर्लिखित कोनाच्या याच्या जर काय याचं माप किती आहे तर 60 डिग्री आहे. म्हणून आपण लक्षात घ्यायचे ते घेऊ एक्स. आता पहा, कंस मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणून मेजर ऑफ कंस AXB म्हणजे त्याने अंतरखंडित केलेला 60 अंश. केंद्रीय कोन आणि त्यांनी अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप सारखं असतं.
म्हणून दोन्हीचं 60-60 आलं. आता पहा, यानेही अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? AXB चा आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर अंतर्लिखित कोण कोणता आहे? म्हणून मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू मेजर ऑफ किंवा कंस AXB अपॉन 2. आता पहा, मेजर ऑफ अँगल ACB इज इक्वल टू, याचा माप किती आहे? तर 60 अंश भागिले 2, म्हणजेच मेजर ऑफ अँगल ACB बरोबर 30 अंश. बे इथं 2-6 2-0 म्हणून 30 अंश. म्हणजे आपल्याला माप काय निघलं इथं? तर ACB चं 30 अंश. हे शॉर्टकट मध्ये लक्षात घ्यायचं. केंद्रीय कोनाचं जेवढं माप आहे तेवढं त्याच्या कंसाचे माप, जेवढं कंसाचं माप आहे त्याच्या अर्ध याचं माप. हे शॉर्टकट मेथड आहे. जर याचं माप दिलेलं असेल तर त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप दुप्पट असतं. याचं जर 30 असेल तर याचं ह्या कंसाचं माप 60 अंश, आणि याचं 60 असेल तर केंद्रीय कोनाचं 60 अंश. म्हणजे या तिन्ही पैकी एक माप तुम्हाला मिळालेलं असेल, किंवा हे वरचं माप मिळालेलं असेल अंतर्लिखित कंसाचं, तर याचं जर माप तुम्हाला 60 आहे तर याचं 360 पैकी याचं 300 माप येईल. कुणाचं? या कंसाचं. मग कंसाचं जर 300 असेल तर आपण ह्याचं 300 दिलेलं असेल तर याचं 60 मिळालं. याचं 60 असेल म्हणजे केंद्रीय कोनाचं 60 आणि त्याच्या अर्ध अंतर्लिखित कोनाचं, हे लक्षात ठेवायचं आहे.